दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करावा, अमोल मिटकरी यांचं विधान. तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसात अटक होणारच, परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त. तर प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता. नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का, ही दंगल भडकून तो गेलाय का निघून, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे. कोरटकर सोलापूरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल. सरकार अशा टुकार लोकांना पाठबळ देत आहे. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा. नितेश राणेंनी जबाबदारीने बोलावं. राणे लाडके असले तरी काहीही बोलण्याची सूट सीएम देणार नाहीत, अमोल मिटकरींचं वक्तव्य. तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात. देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात. हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पूर्ण. नितेश राणे नेत्याला खुश करण्याच्या नादात महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत. तुमचा लाडकेपणा काही दिवस टिकणार, रोहित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा. विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करणारे विधानसभा सदस्य गैरहजर. जे सदस्य गैरहजर त्यांची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी. सदस्यांना गांभीर्य नसेल तर लक्षवेधी रद्द करा, उदय सामंतांनी व्यक्त केली नाराजी. असे सदस्य जर उपस्थित नसतील त्यांच्या लक्षवेधी लॅप्स कराव्यात, कारण हे होत नाही. आणि याची किती दिवस उत्तर देत बसायचे हे पण एकदा ठरवलं पाहिजे ना. ज्यावेळी सदस्यांना एखादा मंत्री ज्यावेळी उपस्थित सभागृहामध्ये नसतो त्यावेळी त्याच्या रोषाला आम्ही सामोरं जातो, पण ज्यावेळी सदस्य नसतो त्याचं काय. भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील. माढ्याच्या मेळाव्यामध्ये युवासेनेच्या सचिव साळींकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे मनातील मुख्यमंत्री हे आहेच एकनाथ शिंदे साहेब. परंतु महायुतीचं सरकार आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द. पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये घराचं काम पूर्ण होईल. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक 2 मजली इमारत, सुसज्ज अशी, सर्व सुखसुविधांनी युक्त अशी इमारत या ठिकाणी उभी केली जाणार आहे आणि ती देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन केली जाणार आहे. ती एक तर 2.5-3 महिन्यामध्ये ही इमारत पूर्ण उभी राहून त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. घर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, त्याच गावामध्ये शासनाने पक्क घर बांधून द्या, खोक्याच्या कुटुंबियांची मागणी.